महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर अंगणवाडीमध्ये आता भरती सुरू झालेली आहे। तर ज्याही महिलांना अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून जर फॉर्म फिल करायचे असेल तर त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे। आणि आता जिल्ह्यावाईज जेही नोटिफिकेशन आहे हे सुद्धा आता उपलब्ध होणे सुरू झाले आहे। तर आपल्याकडे 2 जिल्ह्याच्या नोटिफिकेशन सुद्धा आलेले आहे। तर यामध्ये बघू शकता, तर पहिल्या जी नोटिफिकेशन ही आहे वाशिम, म्हणजे अकोला वाशिम ह्या जो एरिया आहे यामध्ये कारंजा लाड, रिसोड, बार्शी टाकळी, अकोट यामधील जेही महिला असेल ते यासाठी अर्ज करू शकतात। तर यामध्ये जो कालावधी असणार आहे म्हणजे फॉर्म फिलअपचा जो कालावधी आहे हा 5/2/2025 ते 18/2/2025 पर्यंत असणार आहे। आणि जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे अंगणवाडी मदतनीस म्हणून। तर टोटल 7 पदे दिलेली आहे आणि 7,500 रुपये मानधन असणार आहे। आणि शैक्षणिक पात्रता ही 12वी पास असणार आहे। यामध्ये जे शहराचे नाव आहे हे सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघू शकता, सर्वप्रथम कारंजा आहे आणि पदसंख्या 2 आहे। यामध्ये एक मराठी आणि एक उर्दू ही भाषा ज्यांना येते ते यासाठी अर्ज करू शकतात। रिसोडमध्ये बघू शकता मराठीसाठी 1 जागा आहे, अकोटसाठी सुद्धा 1 जागा आहे, उर्दू पाहिजे आहे। त्यानंतर बार्शी टाकळीसाठी सुद्धा 3 जागा आहे, यामध्ये सुद्धा उर्दूची आवश्यकता। तर या प्रकारे ही ॲड देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये जे सविस्तर अटी आणि शर्ती सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। आणि सर्व जे अर्जाचा नमुना आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही washim.government.in या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। तर या प्रकारे यामध्ये एक अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, बघू शकता। तर हा अर्ज तुम्हाला भरून तुमच्या जवळच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे। इथे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला हा फॉर्म पूर्ण यामध्ये संपूर्ण माहिती फिल करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। त्याचप्रकारे बघू शकता, तर सोलापूर जिल्ह्याची यादी आलेली आहे। तर शहराचे नाव बघू शकता, तर मोहोळ इथे 2 जागा दिलेल्या आहे आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून ह्या जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी ह्या जागा भरण्यात येणार आहे। तर यामध्ये बार्शी म्हणून सुद्धा 1 जागा देण्यात आलेली आहे। यामध्ये सुद्धा जे मानधन असणार आहे 7,500 रुपये असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणार आहे। यामध्ये सुद्धा जे पूर्ण माहिती आहे ती दिलेली आहे। जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। तर टेलिग्राम चॅनलवर दोन्ही जिल्ह्याची जेही अपडेट आहे ह्या आणि PDF सुद्धा देण्यात येणार आहे। आणि यानंतर बाकी जिल्ह्याच्या जेही ॲड येतील म्हणजे नोटिफिकेशन येतील त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जसे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या आता नोटिफिकेशन येणे सुरू आहे। तर सध्या 2च जिल्ह्याच्या नोटिफिकेशन आलेले आहे, आता बाकी जिल्ह्याच्या सुद्धा येतील आणि त्या सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे। आणि या PDF मध्ये सुद्धा जो फॉर्मचा नमुना आहे म्हणजे अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर हा फॉर्म तुम्हाला फिल करून याला डॉक्युमेंट्स लावून तुमच्या जवळच्या ऑफिसला सबमिट करायचा आहे। तर लवकरात लवकर ज्याही विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करायचा असेल ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। तर महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे, अंगणवाडी मदतनीससाठी आता जागा येणे सुरू झालेलं आहे। या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जेही घोषणा केली होती की 100 दिवसाच्या आत अंगणवाडी सेविका मदतनीसच्या जागा संपूर्ण ज्याही जागा असतील त्या भरणार आणि त्यांचा जेही फॉर्म आहे हे लवकरात लवकर काढून त्यांची जी प्रोसेस आहे लवकरात लवकर कंप्लीट करणार आहे। म्हणून बाकी जिल्ह्याच्या यादीसुद्धा म्हणजे नोटिफिकेशन ह्या लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अंगणवाडीबद्दल म्हणजे अंगणवाडी नोटिफिकेशनबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।